तर हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा. ब्लॉग्सला उशीर होतोय त्यासाठी सॉरी. इकडे बॅक टू वर्क. मिसेस प्रज्ञा जेवण बनवत आहेत, अंड्याची भाजी बनवत आहेत माझ्यासाठी. काकू आणि माझ्या शेतात गेलेत. माय गेले बाळाला आंघोळ घालून. बाळाला अशी मस्त चोळून चाळून आंघोळ घातली. एवढं भारी झोपली आहे ही, एकदम नो आवाज ना काहीच डिस्टर्ब नाही करत आहे. आणि आज थंबनेल टायटल तुम्ही बघितलं असेल, आपले पार्सल येणार आहे. मला कॉल आलेला जस्ट. आपला वॉशिंग मशीन आणि आपला साऊंड बार येणार आहे, मागवलेला मी बाळाची डिलिव्हरी व्हायच्या अगोदरच मागवून ठेवलेलं. तर ते आत्ता येत आहे, म्हणजे बाळ झाल्याच्या 15 दिवसानंतर. डिलिव्हरी सिस्टम खूप लेट आहे आमच्या इकडे. ह्या साईडला जरा कमी डिलिव्हरी अवेलेबल असतात, त्यासाठी होप सो तेवढं तरी अवेलेबल झाली डिलिव्हरी. चला गाईस, भेटूयात मग थोड्याच वेळाने. प्रज्ञा पहिल्यांदा बाळाला बांधायला चालली. आणि आमचं बाळ जे आहे त्याला आता 15 दिवस झालं खुल्लं राहायची सवय लागली, आणि ती अजिबात बांधू देत नाहीये. बघा बस बांध के दिखा उसको, मान जाऊंगा तेरे को. माझी लेक माझ्यासारखी आगाव आहे गाईस. तिच्या मम्मीवर गेले, मी नाही एवढा आगाव, तिची मम्मी आगाव आहे. बघा काय बोलते काय माहित. प्रज्ञाने काय भाजी बनवली माहित नाही, पण जाम टेस्टी बनवले गाईस, मस्त लागते. पहिल्यांदा खातोय मी हा प्रकार, सुका अंडा. जेवण इकडे 2 वाजता चाललंय, 2 वाजायचे बाकी आहेत. आणि बाळ बघा कसं आमचं रडतंय मागे. तिला जस्ट झोपून गेली होती प्रज्ञा आंघोळ करायला, पण तरी रडायला लागलं. आता जास्त रडले तर मला जेवण थांबून तिला घ्यायला लागेल. पण मध्ये मध्ये रडते. प्रज्ञा मॅडम या लवकर. तर इकडे रोहित मोरे दूध गरम करत आहेत प्रज्ञा मॅडमला खाण्यासाठी. 10 बार बोलने के बाद एक काम सुनाई देते. आतापर्यंत प्रज्ञा मॅडम आंघोळ करत होत्या, बाळ खूप रडत होता. आता अशी झोपली ती, आता झोपली ती. प्रज्ञाजवळ जाऊनच झोपते, तिला सवय लागली प्रज्ञाच्या मांडीची. तिच्या मांडीवर जाऊन मस्त एकदम मस्त झोपते. इकडे बघा. मेरे पास आके खेलती है और तेरे पास आके सोती है, समझा क्या है मोटी. सुकून किसमें रहता है? सोने में रहता है, खेलने में नहीं रहता ना. तिला आपण ओ माय गॉड, कितना दूध चाहिए रे तेरे को. देख बस थोड़ा और ले ले. दे दो क्या? हाँ छोटा छोटा तो है. तिला चोरून देतो गाईस खायला. प्रज्ञाचं जेवण बघा, असं रोज चुरून द्यावं लागतं प्रज्ञा मॅडमला. बारीक चुरून देतो. अजून आपला वॉशिंग मशीन आली नाही, 2:30 वाजलेत. ते बोलले 3-4 वाजेपर्यंत येईल. बघू आता, कॉलचा वेट करू. काकूचा गाईस फॅन नेट करायला आलेलो, तर इकडे फॅन नेट करणारा माणूसच नाही आहे. मग घरीच जाऊन मलाच खोलायला लागेल वाटतं. आणि आपलं पार्सल सुद्धा येणार आहे, तर त्याची सुद्धा वाट बघतोय मी. आता 10 मिनिटात येणार आहे. काय आपलं पार्सल आलंय, मागे गाडी आहे बघा. त्यामध्ये त्यांना घरी घेऊन चाललो आपल्या गावामध्ये. ओके, बघू आता. प्रज्ञा एकदम खुश होणार आहे खूप. आ गई क्या मशीन? आपली वॉशिंग मशीन आलेली आहे इकडे. वॉशिंग मशीन वाले अरे ये अच्छा, ये स्पीकर दोनों एक साथ आए क्या आज? ये ऑडियो
डोलवारे वाजा वाजडीचे गाइस, ये देखो हमारा वॉशिंग मशीन और ये हमारा मीवी का स्पीकर है। अनबॉक्सिंग द वॉशिंग मशीन रियलमी टेक लाइट। अच्छा वो लग जाता है इसलिए। ओहो, सेमी ऑटोमेटिक है ना, बराबर है ना सब। स्क्रैच व्रैच तो नहीं आया ना? चेक करते पहले, कांच वाच पे स्क्रैच व्रैच तो नहीं आया? प्लास्टिक है ना। एक बार चालू करके देखने के लिए, चालू करके भी चेक करते। अरे बापरे, फॅन बंद केला मग गरम होते काय आमच्या बाईला? पानी वानी कुछ नहीं ना उसमें? ज्यादा छोटा दिख रहा है मेरे को ये वॉशिंग मशीन। छोटा ही मंगाया ना अपन। मस्त है लेकिन चल ठीक है। वायर है ये। अभी आया ये। इतना सारा पैसा उड़ाया। अरे वो फोटो खींच के गया ना। इधर सेटअप करना पड़ेगा अच्छे से। करो फिर, और वॉशिंग मशीन में रखो। अभी कपड़ा धोने का मेरे को। अभी धोएगी कपड़ा? ले, कैसे यूज करना है? सूचना है, अरे पढ़ लिया वो मैंने। वो बोला है अगर उसमें पानी का ड्रॉप दिखा तो ये मत समझो कि इस्तेमाल किया हुआ है। वो टेस्टिंग के लिए पानी, इसका पानी डाल के देखा होगा ऐसा। सही है क्या? दूध पिलाया अभी उसको मैंने, दूध पी के सो गई मस्त। मैं वैसे ही आ रहा था। वो आहे प्रत्युषने काय आणले पण? जामण। हे सगळं मला आहे का? माझ जांभळीचं जांभळ मला ले आंबट है। दिखा दिखा ना, मैं खा सकती हूँ क्या? ठंडा रहता है। गाइस जामण, हैप्पी मॉन्सून। गाइस माझ्या जांभळीचे जांभळ आहे, माझ्या शेतातले जांभळीचे ओन, माय ओन प्रॉपर्टी। ले आंबट है। गाइस आप लोग को भी जामुन चाहिए तो हमारे पेड़ में जामुन उगा है बहुत सारा, हमारे खेत के। तो आपको चाहिए तो आप हमको कमेंट कर सकते हो और डीएम भी कर सकते हो डायरेक्ट इंस्टा पे। डायरेक्ट ऐसे रखो क्या? हाँ, पकड़ने के लिए चाहिए था कोई? है ना पकड़ने के लिए साइड साइड में। मदद करूँ क्या? अरे ये कार्डबोर्ड निकाल देना, खराब हो जाएगा। पर्दा तो ऐसा करती है। अरे बाप रे, जड आहे यार, एवढा एक्सपर्ट नव्हतं केलं मी। अरे बाप रे, जड आहे यार, एवढा एक्सपर्ट नव्हतं केलं मी। एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त एक्सपोर्ट गाइस हे माझं स्पीकर आहे आणि तुम्ही असं बोलू नका छोटं बाळ आहे घरामध्ये एवढं स्पीकर नाही वाजवलं पाहिजे, पण हे मी बाळ आपलं डिलिव्हरी व्हायच्या अगोदर मी हे ऑर्डर केलं होतं 25 तारखेच्या अगोदर, आणि हे आता एवढं लेट आले। खूप उशीर डिलिव्हरीमुळे आता कॅन्सल पण नाही केलं मी, म्हटलं जाऊ दे येऊ द्या, कमी आवाजातच ऐकू। जेव्हा बाळ मोठं होईल तेव्हा मग तिचे ते कोको मेलन वाले तिला सॉंग्स लावून देईन मी याच्यामध्ये फुल आवाज करून, मग ते एकटे डान्स करत जाईल। ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार। याच्यात चार्जिंग नाही ना, हे काय आता हे मला सिस्टम जरा माहित नाही, पण केबल है ना, केबल दिया इसको इधर रखो भाई, केबल है देख। दाखव केबल प्राइस। आता हे टीव्हीला कसं कनेक्ट करू? ब्लूटूथ होगा। अच्छा हे असे, आता याची आपण टेस्टिंग करू। मी खूप एक्साइटेड आहे माझ्या साऊंड बार साठी। ए कोणी इकडे सामान ठेवलं रे एवढा? तूने तो रखा है, रुक मैं हटाती हूँ, पकड़। अच्छा ये पकड़ फटाफट। नहीं रुक मैं हटा। सिनेमैटिक में लूं क्या वीडियो? अरे असं नाही की तूने कैसे तू गुनगुनाए मुस्कुराए छोटी मोटी बातों पे मुंह फुलाए। आता मला खूप सारा सेटअप करावा लागेल। आमच्याकडे फायर टीव्ही स्टिक येतात, ते फायर टीव्ही स्टिक मध्ये पण हा ही केबल पाहिजे आपल्याला। ओके गाइस, 3 रिमोट हो गया घर में। अरे आराम दाखव, सॉरी।
बिचारा इतना भारी सामान होता इकडे आड्या आई शपथ ले आड़े हो maybe powered by maybe presented the sound bar of the Dolby Atmos with 2 inbuilt subwoofer आता हे टीव्हीचं केबल आहे आपण हे टीव्हीला लावू नाही ऑक्स केबल आहे ऑक्स केबल आहे ऑक्स तो टीवी में कनेक्ट होता है ना टीवी में किधर ऑक्स का ऑप्शन है रे है ना हाँ तो गाइस मैं पूजा नहीं कर सकती ना तो इसलिए रोहित स्वस्तिक बना रहे थांबा अजून परफेक्ट नाही झालं जल्दी बनाओ बाय क्यों रे कपड़ा तो ना बाकी अभी वो डांडी उसके बाजू बाजू में भी रहते हैं ओके उसके बाजू में भी रहता है ऐसे दो किधर इधर और इधर दो दो रहते हैं स्वस्तिक के हाँ गाइस आम्हाला माहित नाहीये बस आम्ही करतोय पूजा ओके चलो अभी पेढे वेडे चारायचे आहेत का हा? लाए क्या पेड़ फिर बोल के रहे ऐसा हर बात पे पेड़े अभी खिलाने लगे तो मैं तो कंगाल हो जाऊंगा आईफोन से सारू ना हाँ आईफोन के लिए तो तुझे खिलाना ही था ना आयफोनचे आणि वॉशिंग मशीनचे पेढे मेरी का स्पीकर ठीक आहे आणि स्पीकर 5,000चे आहे आपला डिलीट किती झाले टोटल 1 लाखाच्या वर गेले बाबा. गाइस ये घर हमारा नहीं है ये रोहित के पापा का एरिया है इसके पापा ने 1 साल तक आने वाले हैं 1 साल तक हमको यूज करने 1 साल के लिए हमको यूज करने के लिए दिए ते बघ ना वय ना कर. आठवण तिला कर हे यार ए रोहित ये रो रही है पकड़ इसको छोड़ इसको अपने ये टाइम में वो मेरे को निर्मा चाहिए निर्मा देखते हैं धुल के कपड़ा धुलता है कैसा मैंने ये डेटॉल डाल के रखा था कपड़े में अभी डालती हूँ मशीन में ओहो पूरा पानी पानी हो रहा है मजा ही आ रहा है टाइम टेबल जो है पूरा बिगड़ चुका है हाथ से धोने में बहुत प्रॉब्लम हो रही थी ठंडा पानी में हाथ नहीं डाल सकती इसलिए डाल सकती क्या इसमें पानी डालने का तो हाँ? यस डाल पानी सब सेटिंग देखने में एक बार फर्क तेरे को आता है ना चलाने प्रज्ञा मेरे को नहीं आएगा क्या मैं मेरे घर पे था ना ऐसे ही पानी और चाहिए था रोहित मुझे और चाहिए आम्ही कपडे धुवून देतो आता मी तुम्हाला नहीं मैं मंगाई हूँ खराब करने के लिए मंगाई हूँ क्या मार्केट कर देगा मेरे को गाइस ये मेरे पैसे का है और वो स्पीकर इसके पैसे का है पैसा ये मेरा तेरा नहीं होता दोनों का होता है हाँ वही लेकिन जरूरत मेरी है ना ये तो तेरी अच्छा तो मैं फिर चल मेरे पैसे का मैंने तेरे को गिफ्ट दिया समझ ले चल खुश क्या बंद हो गया बंद नहीं वो देख स्ट्रॉन्ग किया है मैंने बस हे कैसा होता है मेरे को देखने देना जरा बस गाईज आयुष्यात पहिल्यांदा माझ्या घरात वॉशिंग मशीन आली आहे आमच्या लक्ष्मीचा पायगुण आहे हा जेही आमच्या घरामध्ये सामान येईल नवीन ते सगळं आमच्या लक्ष्मीला डेडिकेटेड जातं आमची लक्ष्मी तिकडे आरामात झोपली तिला काहीच माहित नाही मोठं झाल्यावर व्हिडिओ बघेल ती माझी बाई मग आम्हाला बोलून बोलून दाखवेल की मी लक्की होते म्हणून सगळं घेतलं तुम्ही नाही रे साहिल सर इसको खोल के देख सकते हैं ये हुई ना बात नाइस ओके ओके एक नंबर इथं 5 वर करू का ए रात तू काय नको करू थोडं पाणी छे गाईज आमच्याकडे नळ सिस्टम नाहीये बाल्टी सिस्टम है म्हणून सेमी ऑटोमॅटिक घेतली ऑटोमॅटिक नहीं घेतली ऑटोमेटिक में क्या रहता है डायरेक्ट नल से पानी लेते हैं इसलिए ऑटोमेटिक रहता है अपने आप हम लोग को बस बटन दबाने का पानी भी वो अपने आप लेते हैं लगायली ना तेरे तेरे तो ये सब इधर ही रहने दो इधर पे इधर पे अरे बापरे अरे कुठे आहे ते ओके डन
चल ना तू, चल माँ. बंद अपने आप हो जाएगा. कधी का नाही खेळणी ओके गाइस, थांबा थोडासा, आमची पिन ढिल्ली पडती, थोडा सेटअप करू. जस्ट वेट सम टाइम. जास्त भाकर खाली का होईल. गुड इव्हनिंग गाइस. इकडे आमचा बोर्ड एक कमी पडतोय आम्हाला आणि काकूचा पण बोर्ड खराब झालाय. एक्सटेन्शन बोर्ड घ्यायला चाललोय आम्ही आता. इव्हिनिंग टाइम आहे बघा, एकदम मस्त वातावरण आहे इकडे, सुंदर. हे बघा आमचं संध्याकाळी किती मस्त वातावरण असतं आमच्या इकडे. सूर्य जास्त आता कमी बघायला भेटतोय आजकाल. गाईस, लाईट गेली आहे पण येईल लगेच, एवढी नाही जात आजकाल. 8 वाजलेत. ओके, ही लाईट लावली, टॉर्च आपली. बाळ टुकूर टुकूर बघतंय बॅटरीकडे, असं असं बघतंय. गाईस, बाळ एक सांगू का, दिसायला ना पूर्ण माझीच कार्बन कॉपी आहे, पूर्ण माझ्यासारखी दिसती. प्रज्ञासारखं थोडा पण दिसत नाही. प्रज्ञासारखा फक्त तिचा कलर आहे, बाकी काहीच नाही. आणि खूप बरं वाटतंय आज. खूप सारे पैसे गेले. हंस रही है, हाँ हंस रही है तू. तेरे लिए वॉशिंग मशीन मंगाया सर, मोटी. प्यार करता है ना मेरे से. अरे बापले, मेरे से प्यार करता है इसलिए तो मंगाया. चिकन बिर्याणी बनवते प्रज्ञा माझ्यासाठी बिचारी. स्वतः दूध भात खाईल पण माझ्यासाठी चिकन बिर्याणी बनवते बघा. मैं आज दूध भात नहीं खाने वाली. फिर मैं आज चिकन का सूप पीने वाली हूँ और मैं चपाती चूर के खाने वाली हूँ. आज दूध नहीं है मुझे खाने के लिए. फिर ठीक है. दूध नहीं खाऊंगी आज. पागल हो गई दूध खा के, लूज मोशन लग गए. हो गाईस, लाईट आल्यावरती भेटू. गाईस, आमचा शी केली नव्हती बघा आज तिने, बाईने. इकडे शी बघा की थी हाथ पे. ऐसे गोद में लिया, रो रही थी, तो इसीलिए अब इसे हग कर दिया मेरे को. ओ बेबी, तू आगो केली मम्मीच्या अंगावर. मस्त मँगो जे हे केले, मँगो आमरस बघा इकडे अंगावरती. क्या मैंने इसको पूरा तैर भर लिया था पूरा इसमें. देख इसमें थोड़ा सा लगा कपड़े में. इसको मैंने गंदा नहीं होने दिया. मेरे ओले बापले, लाईट आली. ये पावर ऑन. ये तो ऑटोमेटिक चालू हो रहा है अपना मीवी. क्या बोलते हैं बघा किती उजेड झाला. आपल्या ट्यूबलाईट मुळे मस्त उजेड होतो घरामध्ये. असं काय रात्री ब्लॉग असं काढायला एकदम टेन्शन फ्री आपण. छोटेसे पाय बघा ते माझ्या बाळाचे. चेंज करना पड़ेगा पूरा. माझ्या बाळाचे छोटेसे पाय किती गोड दिसतात. हा, नखा आले ना, हिला लय नखाला वाढ. हिच्या हाताला पण नखा आले. दाखव रे बाई, हात दाखव. बेबी हात दाखव. थांबा, हे बघा नख बघा हिला. हे एवढ्या पोरीचे नख बघा किती वाढलेले आहेत. ऑटोमॅटिक तुटून पडता येत ते. आणि कापण्यामध्ये मास्टर मी नाही आहे, म्हणून मी कापत नाही आहे. आणि मी हात सॅनिटायझर केले तेव्हाच तिला हात लावतो, नाही तर हात लावत नाही. नाही तर तुम्ही बोलतीन हात लावतो म्हणून बाळाला. तसाच बुबडीला शांत बसली माझं बाळ. की ना मेरे ऊपर. अगो की म्हणून शांत बसले का. आले बापले, तुला नाही बबू. पागल, मैं उसको कब से डांट रही थी तो रो रही थी. हे सॅनिटायझर आहे आपला. मैंने बोला जाने दो, हगू करने दो, मेरे मुंह में भी हगू कर दो. मैं खा लूंगी हगू भी इसका. हाथ पे ही पूरा हाथ भर गया था मेरा ऐसे. फिर खाने का थोड़ा हाथ लगा के ही रखा था मैंने, पर गिर गया मेरे ऊपर ही. हाथ हटाई जैसे मुझे लगा हो गया इतना सारा भी. अच्छा है, गोद में रखी, गोद में. बड़ी होके देखेगी ना, बड़ी होके देखेगी. ये मेमोरीज, दिस इज मेमोरीज. अरे यार ये तो बहुत गंदा हो गया है. धोने डालना पड़ेगा. काय झालं टुशे, काय झालं. लाइट आ गई क्या इनकी. टीवी लगा दो. हाँ
आपलं साऊंड बारचा व्हॉइस बघा. बाळ जागीच आहे. माझं एक मस्त स्वप्न, माझं एक ड्रीम टाईप होतं की आपल्या टीव्ही साऊंड बार मस्त थिएटर टाईप फील आला पाहिजे. तर ते आता फायनली आलंय बघा. व्हॉइस फेवरेट पिक्चर लावलाय मी आपला इकडे अव्हेंजर्स एंड गेम. नेटवर्क अटकला. व्हॉइस बघा अजून तर फुल नाही केलंय. 10च आहे. फुल थिएटर फिलिंग, फुल थिएटर. अपनी हार से भागने की बहुत कोशिश की, लेकिन मैंने तुमसे कहा था ना, मी हा पिक्चर 100 वेळा बघू शकतो. मुझे कोई टाल नहीं सकता. गाइस आमच्या टपमध्ये बघा काय आलंय. आमच्या इकडे असं बोलतात की याला जर गुराने खाल्लं तर गुरं मरतात डायरेक्ट. आणि हे डेंजरस आहे. याला लांब टाकतो मी, थोडं मारत नाही. कॅक्टस मॅन्टस काय बोलतात त्याला काय माहिती. गो.